माता की, भारत माता की जय, वंदे मातरम। आज आपल्या कळंबोलीचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि आपल्या सामाजिक कार्यातून राजकीय कार्यातून ज्यांनी कळंबोली आणि परिसराची सातत्याने सेवा केलेली आहे असे संदीप म्हात्रे यांच्या 25व्या कितवा 44व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण साऱ्या मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मंचावरती उपस्थित असणारे कळंबोलीचे अध्यक्ष अमर पाटील, उपस्थित मंचावरच्या आमच्या सगळ्या भगिनी, सर्व आमचे सहकारी, उपस्थित असणाऱ्या आपण सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी संदीप म्हात्रे यांना त्यांच्या 44व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आणखीन 56 वाढदिवस त्यांनी जोशानं जोमानं साजरे करावेत अशा आपल्या सर्वांच्या बरोबरीनं त्यांना शुभेच्छा देखील देतो। या देशाचे आपले कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी देशभरामध्ये काम करते आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं काम आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारी मंडळी मिळून करतोय। केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सारी मंडळी मिळून प्रयत्न करतोय। आपल्याला कदाचित आठवण आहे की बरोबर 1 वर्षापूर्वी 1 वर्ष 1 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्यानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू केली आणि अनेक लाखो महिलांच्या जीवनामध्ये प्रचंड अशा पद्धतीचं आर्थिक परिवर्तन, सामाजिक परिवर्तन आलं आणि खऱ्या अर्थानं भावाला बहिणीची काळजी असावी अशा पद्धतीनं त्यावेळेला मुख्यमंत्री होते शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं जी सुरुवात केली, वेगवेगळ्या पद्धतीची आव्हानं आली, वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांनी टीका केली। कधी सांगितलं ही योजना थांबून जाईल, कधी सांगितलं ही योजना पुढे जाणारच नाही, पण सगळ्या टीकेला उत्तर देत या योजनेच्या माध्यमातून बहिणीला दिलेला शब्द महाराष्ट्राच्या महायुती सरकारनं पूर्ण केला आणि त्या माध्यमातून एक खूप मोठं परिवर्तन मला खात्री आहे गेल्या 1 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आलेलं आहे। आपल्या सर्व भगिनी येणाऱ्या रक्षाबंधनच्या निमित्तानं आपल्या भावाला राखी बांधणार आहेत। मी आपल्या सगळ्यांना एकच विनंती करणार आहे, भावाला राखी बांधणारा जरूर बांधा, पण ज्या भावांनी गेलं वर्ष सातत्यानं या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून आणि आधीची 2.5 वर्ष आणि आता पुढच्याही कालावधीमध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं निरनिराळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून आपल्याला, आपल्या कुटुंबाला आधार देण्याचं काम केलेलं आहे, त्या सरकारला या ठिकाणी निश्चितपणानं आपले आशीर्वाद जसे भावाला असतील तशाच पद्धतीनं या भावांना सुद्धा आपले आशीर्वाद कायम असू द्या। आपण सारी मंडळी ज्या पद्धतीनं या सर्व कार्यक्रमाला खचाखच या ठिकाणी थांबलेला आहात, काहींना उभं राहावं लागलंय, अनेकींची गैरसोय झालेली आहे, पण हा प्रतिसाद जो तुम्ही सगळ्या मिळून देताय त्याने निश्चितपणानं संदीप म्हात्रे असतील, आमचे सगळे सहकारी आहेत, या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून समाधान लाभलेलं आहे। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या कळंबोलीमध्ये व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सगळे सहकारी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुमच्या अडीअडचणी सोडवणं, तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा देणे याच्यासाठी यापूर्वी काम करत होते, याही पुढच्या कालावधीमध्ये काम करत राहणार आहेत। संदीप म्हात्रे यांनी पक्षाच्या माध्यमातून त्यांनी जी जबाबदारी मिळाली ती जबाबदारी अतिशय सार्थपणानं पार पाडलेली आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ते याही पुढच्या कालावधीमध्ये अशाच उमेदीनं त्यांचं काम करत राहणार आहेत। या निमित्तानं मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांच्याकडून समाजाची सेवा सातत्यानं घडत राहो अशा शुभेच्छा देतो आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद
या ठिकाणी त्यांना मिळो अशी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. परमेश्वरानं त्यांना शतायुषी करावं आणि चांगलं आरोग्यवान करावं आणि त्यांच्या परिवाराचा स्नेह त्यांना सातत्यानं मिळत राहावा अशा शुभेच्छा या निमित्तानं देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय आमदार साहेब. परंतु व्यासपीठ आणि तुमची उपस्थिती आणि त्याचबरोबर अतिथी देवो भव ही संस्कृती, तर मी विनंती करेन सुनीलजी डेंबरे साहेब आणि त्याचबरोबर सुजीजी म्हात्रे साहेबांना की आपल्या दोघांचे शुभ हस्ते आपल्या सर्वांचेच लाडके आदरणीय आमदार साहेब यांचा विशेष स्वागत सत्कार त्याचबरोबर एक छोटीशी पोचपावती या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वासाठी ही आपण जरूर देऊयात. मित्रांनो, पनवेल 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 आणि पनवेलचा विकास हाच एक ध्यास ज्यांनी आपल्या उराशी बाळगला आणि गेली कित्येक वर्ष सातत्याने कुठल्या प्रकारचं स्वार्थी राजकारण न करता समाजसेवा हाच एक ध्येय त्यांनी आपल्या उराशी बाळगला आणि म्हणून आपण पाहतो की सदैव आपण त्यांच्यावरती भरभरून प्रयत्न केलं आणि अशा आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय आमदार साहेब यांचा एक विशेष स्वागत सत्कार आणि विशेष येथे मात्र आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण जरूर पार पाडूया. त्याच्या राजनीतीच्या कार्याचा गाणे झालंय सारा जमाना, त्याच्या राजनीतीच्या कार्याचा गाणे झालंय सारा जमाना, आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे. एक मिनिट, यानंतर आमदार साहेब क्षमा व्यक्त करतो, थोडंसं तुम्हाला काम लावतो. तुमच्या शुभ हस्ते आजचे बर्थडे बॉय